आज ढोकळा बनवून खूपच पश्चाताप झाला, तो म्हणजे काय चला तुम्हाला पुढं सांगतेच. तर हॅलो नमस्कार. तर आता सर्वात पहिले तर बघा, मी ढोकळा बनवायला घेतलेला आहे. तो पण सकाळीच घेतला, का घेतला असं वाटत होतं, पण असो चला, सर्व गोष्टी आपण ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नसतात आणि त्यातूनच आपण शिकत असतो नाही का. तर सर्वात पहिले तर बघा, मी 2 चम्मच साखर घेतलेली, परत 1 चम्मच लिंबू सत्व घेतलेलं आणि त्याचबरोबर 1 पळी आपलं त्यात तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला एका साईडला ठेवून दिलेलं आहे. एका साईडला कढाईसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे, वाफवायला पाणी. आणि इथं बघू शकता मस्त बेसन असं मी चावून घेत आहे. 2 वाट्या इतकं मी बेसन घेतलेलं आहे, त्याला सुद्धा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे. आणि त्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मी फक्त मीठ टाकायचं राहिलेलं होतं. बाकी नंतर आता मी सोडा टाकलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं त्याला सुद्धा तेल ग्रीस केलेलं आहे आणि सोडा टाकला की आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता असं मी टाकून घेत आहे आता बॅटर. आता मला तुम्ही सांगा नंतर कमेंटमध्ये माझं कुठं काय चुकलेलं आहे आणि काय चुकलं ते पण तुम्हाला मी सांगतेच. तर आता इथं बघू शकता मला कळतच नव्हतं आता मी कसं ठेवू कसं नाही, पण फायनली मी ठेवून दिलेलं जाळीवर. आणि त्यानंतर आता ढोकळ्यावर टाकायला जे सेरम करतो आपण ते बनवून घेत आहे एकदम सिंपल पद्धतीने. कढीपत्ता तर नव्हता, जसा होईल तसा मी केलेला, पण जसं आपण बाहेर जाळीदार करतो ना तसा झालाच नव्हता ढोसा नाही, आपला ढोकळा. आणि मग त्यामुळे ना घरातल्यांनी तर एवढी इच्छाच नाही झाली आणि 10 वेळेस मी चेक करत होती कधी होईल आणि सकाळच्या टायमात केली त्यामुळे इतका वैताग झाला ना मला. सर्वांना इतकी भूक लागलेली आणि त्यात माझा हे काय शिजतच नव्हता ढोकळा. 10 वेळेस त्याला खोलून बघायचं आणि बंद करायचं, हेच झालेलं. आता ह्याच्यानंतर कानाला हात लावला, आता ह्याच्या पुढं कधीच नाही बनवायचं. खायचं असेल तर बाहेरून घेऊन येणार आहे मी, पण आता घरात नाही बनवणार. खूपच त्याचं आहे. आता बघा वरून तर एवढा छान जाळीदार दिसतोय, पण आतून काय माहिती एवढा स्पंजी झाला नव्हता. आणि का नाही झाला ते मला पण नाही माहिती. काय चूक झाली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण बाकी असं दिसायला वगैरे भारी झालेला, पण कुणी जास्त काही खाल्लंच नाही, त्यामुळे माझं मन जरासं उदास झालेलं. पण असं चला, आपल्याला एक इच्छा असते नाही का सर्व गोष्टी करून बघायच्या आणि ट्राय करून बघितल्याशिवाय कळत नसतात नाही का. तर चला असू द्या, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. बाय.